सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. चीनमध्ये मानवीसारखे रोबोट्सचे प्रदर्शन, तंत्रज्ञानाची नवी क्रांती. चीनमध्ये अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या अत्याधुनिक रोबोटिक्स प्रदर्शनाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रदर्शनात दाखवण्यात आलेले रोबोट इतके प्रगत आहेत की ते हुबेहूब माणसासारखे दिसतात, चालतात आणि बोलतात आणि अनेक मानवी हालचाली सहजपणे करतात. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीन वेगाने प्रगती करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि ह्युमनाइड रोबोटिक्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. या प्रदर्शनात सादर करण्यात आलेले रोबोट मानवी चेहऱ्यावरील भाव, शरीराची हालचाल आणि आवाज ओळखण्याची क्षमता यामुळे विशेष आकर्षण ठरले. प्रदर्शनातील प्रमुख वैशिष्ट्ये. या रोबोट्समध्ये खालील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, AI रोबोट स्वतः निर्णय घेऊ शकतात. फेशियल रिकग्निशन, व्यक्ती ओळखण्याची क्षमता. नैसर्गिक संवाद प्रणाली, माणसांशी संवाद साधण्याची क्षमता. मानवी हालचालीचे अनुकरण, चालणे, वस्तू उचलणे, काम करणे. काही रोबोट्स रिसेप्शनिस्ट, मार्गदर्शक, सेवा सहाय्यक आणि सुरक्षा कर्मचारी म्हणूनही काम करू शकतात. उद्योग, सेवा आणि आरोग्य क्षेत्रात वापर. या रोबोट्सचा वापर अनेक क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. कारखाने आणि उत्पादन उद्योग, अवघड व धोकादायक कामासाठी. आरोग्य सेवा, वृद्ध आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी. हॉटेल, पर्यटन क्षेत्र, ग्राहक सेवा देण्यासाठी. शिक्षण क्षेत्र, प्रशिक्षण आणि प्रयोगांसाठी. विशेष म्हणजे काही रोबोट्स मानवी भावना ओळखण्याची क्षमता विकसित करत असल्याचे संशोधक सांगतात. भविष्यात रोबोट्स युद्धात. तज्ज्ञांच्या मते सध्या हे तंत्रज्ञान पारंपरिक टप्प्यात असले तरी भविष्यात रोबोट्स लष्करी क्षेत्रातही मोठी भूमिका बजावू शकतात. संशोधकांच्या मते पुढील काळात स्वयंचलित ड्रोन आणि रोबोट सैनिक युद्धक्षेत्रातील बचाव व शोधमोहीम, धोकादायक मिशनमध्ये मानवी सैनिकांना पर्याय अशी कामे रोबोट्स करू शकतात. यामुळे सैनिकांची जीवितहानी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक स्पर्धा वाढण्याची. रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात चीन, अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात मोठी स्पर्धा सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते आगामी दशकात रोबोटिक्स हे जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठे क्षेत्र बनू शकते. तज्ज्ञांच्या मते रोबोटिक्स ही फक्त सुरुवात आहे. पुढील 20 ते 30 वर्षात मानव आणि रोबोट एकत्र काम करताना दिसतील. निष्कर्ष. चीनमध्ये आयोजित या रोबोट प्रदर्शनाने भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक जगासमोर आणली आहे. सध्या हे तंत्रज्ञान प्रारंभिक टप्प्यात असले तरी आगामी काळात रोबोट मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानाची ही क्रांती उद्योग, आरोग्य सेवा आणि लष्करी क्षेत्रात मोठे बदल घडवू शकते. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.